मालेगाव शहरात अनेक दिवसांपासून नागरिकांच्या डोळ्यात धुळपेक करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीतून तब्बल 11 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चोरट्यांच्या टोळीचे धाबे दाणले आहेत. मालेगाव शहरासह ग्रामीण भागात सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम उघडत मोसम पूल परिसरात सापळा रचला. यावेळी विना नंबरची संशयित मोटरसायकल घेऊन आलेल्या एका विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी पकडले. सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करणारे या संशयिताने अखेर पोलिसी खाक्या पाहताच गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आणि त्याचा साथीदार शेजान उर्फ गुज्जी यांनी मिळून मालेगाव शहर व ग्रामीण भागातून एकामागून एक दुचाकी चोरल्याचे उघड झाले. या चौकशीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीत विक्री करण्यासाठी शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरवा याचे रॅकेट सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 3 हिरो MH डिलेक्स, 3 होंडा युनिकॉर्न, 2 होंडा शाईन, 1 होंडा ऍक्टिवा, 1 यामा FZ, 1 हिरोंडा सिडीडॉन अशा एकूण 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून तब्बल 7,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या टोळीमुळे मालेगाव छावणी आणि पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. फरार आरोपी शहजाद गुज्जीचा पोलीस कसून शोध घेत असून आणखी मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की कमी किमतीत मिळणाऱ्या विना नंबर किंवा संशयित दुचाकी खरेदी करू नका, अन्यथा ते गुन्ह्यात अडकवण्याची वेळ येऊ शकते. वृत्त संकलन विभाग, मालेगाव, नाशिक.